जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। एकीकडे भूमी 11 मांडा, दुसरीकडे जावेद 11 बनेली। सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे। शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, या गोष्टीचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे। सर्वांना सकाळच्या सत्रामध्ये मानाचा प्रेमाचा जय शिवराय मित्रांनो। आणि करूया सुरुवात आजच्या या सकाळच्या सत्राची, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला फहीम इद्रिसी पाहायला मिळतील। स्लिंगी ॲक्शनच्या खेळाडूशी असा फहीम इद्रिसी, वेगाचा एक जबरदस्त खेळाडू फहीम। बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता आडव्या पट्ट्याने, मात्र मिळेल सिंगल। धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल। ॲज ऑफिशियल कृष्णा केनेसर, मॅन फ्रॉम निंबोली। टेनिस बॉल क्रिकेटचा फार दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बायकर मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे, आणि त्या समवेत उत्कृष्ट दर्जाचे जबरदस्त पंच म्हणून ज्यांना आम्ही पाहतो असे कृष्णा केनेसर, मॅन फ्रॉम निंबोली। त्यांच्या समवेत क्रिकेट खेळायचा ज्यांच्याकडे दांडगा अनुभव, अनेक वर्ष क्रिकेटला डेडिकेट केला आणि आज देखील क्रिकेट खेळतायत। आणि क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलंय, म्हणून आपलं देखील देणं लागतोय। म्हणून ॲज अ ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मॅन फ्रॉम आमनोली पवरींजी विशेषर उर्फ भाऊ दादा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेलेक पंचांच्या भूमिकेमध्ये। यावेळी ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता। स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, मात्र मिळेल सिंगल। लेग बायशी एकदा बाद टीमच्या टोटलमध्ये। टीमची टोटल फलकावर आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावाच्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती फहीम इद्रिसी। मला वाटतं नानांच्या पायाला थोडंसं दुखापत झाली आहे, म्हणून त्यांनी पहिलं षटक हाताळलं नाही आहे, अन्यथा पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून नानांची ओळख आहे। यावेळेस मिस्टेक झाली आहे। नो बॉल +1, एकूण 2 धावा 8। बेस्ट ऑफ 8 बीमर, बॉल द्यायचं ही विनंती असेल। नो +1, एकूण 2 धावा फलकावरती 8, बॉल द्यायचंय मॅनेजमेंट कमिटी। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती। बेस्ट ऑफ 8 बीमर फहीम इद्रिसच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय। एक जबरदस्त मुकाबला रंगेली आत, तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ नामांकित आहेत। अगदी हकेच्या अंतरावरती असणारे 2 गाव, आणि या 2 गावांमध्ये चालणारी चुरशीची ही लढत मैदानावरती पाहायला मिळते। एकीकडे जावेद 11 बनेली आणि दुसरीकडे संघ भूमी 11 मांडा, म्हणजे जगन्नाथ पाटील साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खोलटप्प्याचा बॉल ड्राइव्ह करत असताना मिड ऑफ क्षेत्र वेकेंट होता, चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये। स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, रनआउटचा प्रयत्न जरूर होता, मात्र हलक्यामध्ये घेतलंय। मित्रांनो, क्रिकेटमध्ये हलकेपणा हे चालत नाही। 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये। टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती। डीपमध्ये लॉंग ऑफ, डीपमध्ये डिपिश मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील। यावेळेस स्लॉप केलाय, फटका दमदार जरूर होता। डीपमध्ये फिल्डर आहेत सत्यम, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत ही मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल। संकेताला आज भरपूर पळायला लागतंय। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटलं तर डोकेदुखी असते फिल्डिंग टीमसाठी, आयसाइट सेट होत नाही, त्यामुळे होतं काय, फिल्डिंगमध्ये एरर्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात। यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक एसटी रक्षकाच्या मार्फत। थर्डमॅन क्षेत्रामध्ये रवी होते, मिळेल जी सिंगल। एका धावेने फलक आपल्याला पाहायला मिळेल। पुढे सरसवत असताना धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती। एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये केतन पाहायला मिळतील। पॉइंट क्षेत्रामध्ये एक खेळाडू स्वीपर कव्हर, एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मध्ये एक फिल्डर, वाईडिश मिड ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील। यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, डीप मध्ये फिल्डर। ह्याच झाली कंप्लीट पहिला धक्का। 8 या आकड्यावरती फलंदाज मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन। गेला 8 धावा फलकावरती आहेत, 8 ऑन द बोर्ड। चमनच्या खेळीचा अंत झालाय। आता 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल या संघाचे
पुरस करते जावेद. आता जावेद कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. जहीर आणि त्यांच्या समवेत जावेद असे दोन खेळाडू मैदानावरती. दुसऱ्या षटकामध्ये या टीमचे पुरस्कर्ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि TDPL झाली. त्या TDPL चा विनर संघ अर्थात भूमी 11 श्री गजानन डेव्हलपर्स मांडे या संघाचे पुरस्कर्ते जगन्नाना पाटील साहेब इन ऍक्शन मध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत मिळेल सिंगल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. जगन्नाना पाटील साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये त्या समवेत फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतो आणि कमर्शियल प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील व्यवसाय गटामध्ये हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये जजमेंट फार चांगलं पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. हे षटक फार महत्वाचं आहे. बॅटिंग करत असताना टीम जावेद 11 बनेली संघासाठी. संघ जरूर थोडंसं अडचणीमध्ये आहे. कट करायचा प्रयत्न जरूर होता मात्र चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. भरपूर एक्सपिरियन्स जगन्नानांकडे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळायचा दांडगा अनुभव या संघाकडे असताना मी म्हणेल की वन ऑफ द बिझिएस्ट टीम म्हणून भूमी 11 मांडाची ओळख आहे. यावेळेस चेंडू खाली राहिलाय आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा मैदानावरती. जावेदची खेळीचा होत असताना अंत. जावेद बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त स्थिर आहे 9 या आकड्यावरती. यावेळेस एच आणि कॉट. अजून एक धक्का. घडी गमावलाय. बॅटिंग करत असताना तिसरा जावेद 11 बनेली संघाने. फलंदाज समाजची खेळीचा होत असताना अंत. डीज आहे. थँक्यू सो मच. मी सर्व दानशूरदात्यांचा नामोल्लेख करेल. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकामध्ये ज्या सर्व दानशूरदात्यांनी आम्हाला सौजन्य केलं आहे अशा सर्व दानशूरदात्यांचा मी नामोल्लेख करतोय. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी चषक आम्हाला सौजन्य झालेत. आनंदा शेठ पाटील साहेब आणि दशरथ शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य झाले. तसेच सन्मान चिन्ह माननीय श्री आकाश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. सामनावीरसाठी ट्रॉफीज आम्हाला सागर शेठ पाटील साहेब आणि रोशन शेठ चौधरी साहेब यांच्या मार्फत सौजन्य झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती केली आहे बॉलर जगन्नाना पाटील साहेबांनी. संकेत भोईर आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये.
संकेत भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक काळ या खेळाडूने देखील गाजवला ॲज अ बॅटर आणि आता बॉलरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये धावफलक 9 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. जावेद 11 बनेली. मात्र या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल इथून मात्र गिअर शिफ्ट करावे लागतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. लॉफ्टेड ड्राईव्हचा देखना नजराणा. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला बॅटर झहीरने. खोलडप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका दमदार आहे. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. डाऊन द बॉल सत्यम आले. चौथा आद्रा बसतोय 13 या आकड्यावरती. फलंदाज झहीरच्या खेळीचा होत असताना अंत. झहीर बॅक टू दी पवेलियन. डीजे या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक मेहनत केली आहे अशा सर्व आयोजकांचा देखील मी नामोल्लेख करतोय कारण त्यांचा नामोल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. आमचे सर्वांचे लाडके शैलेशदादा पाटील साहेब, कुमार शेठ पाटील, अक्षय शेठ चौधरी साहेब, ऋषी शेठ चौधरी साहेब, हेमंत शेठ चौधरी, जितेश शेठ पाटील साहेब, केतन शेठ चौधरी, हा सर्वांचा नामोल्लेख करतो, टेन्शन घेऊ नका. रोहित दादा मगर, भावेश दादा पाटील, सुमित दादा जाधव, सचिन दादा पाटील, यश दादा पाटील, चिराग दादा चौधरी, डीजे सुमित, विवेक दादा पाटील, स्वस्तिक दादा भंडारी, गौरव दादा पाटील, प्रितेश दादा चौधरी, मयूर शेठ शेळके, त्यांच्यासोबत मनीष भाऊ आणि आयुष पाटील. त्याचं तर कोण नाव विसरेल. आयुष पाटील म्हणजे एक जबरदस्त क्रिकेटर पण आहे. बॅट एवढा त्याचा वजन आहे मात्र ज्यावेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातं. असं आमचा आयुष गुणवंत कीर्तिवंत असा मुलगा. धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. लवा फुल टॉस जरूर होता. ड्राईव्ह करत असताना कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये ज्ञानेश्वर होते. फिल्डिंग जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत कंप्लीट होत असताना सिंगल धावफलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 15 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं देखील समाप्त झालंय. ड्रिंक्सची मागणी असेल तर आपण ड्रिंक्स देऊ शकतो. संकेत भाऊ, ना ड्रिंक्स पाहिजेत? नको ना, ठीक आहे. फहीम आपल्याला पाहायला मिळतील सेकंड स्पेलमध्ये. फहीमच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. बिहाइंड द स्क्वेअर धावा नाही आहेत. सो शॉर्टर 1 वरती तुम्हाला पुल स्ट्रोक जर खेळायचं आहे तर अगदी प्रॉपर एक्झिक्युशन, तंत्रशुद्ध फटकेबाजी, टेक्निकल स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती फहीम, ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे असा फहीम पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, पंचांचा इशारा. वेस्ट ऑफ बाईट बीमर, नो बॉल आणि नो बॉल वरती एकदा अर्जित होईल. धावफलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल, ज्यांच्या मार्फत आपल्याला पहिलं, दुसरं, तिसरं आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य झाले असे आपल्या सर्वांचे लाडके अनंत शेठ पाटील
साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि विनंती असेल तर त्यांना आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आमचे गौरव देखील इथे उपस्थित आहेत, गौरव यांचं करूया सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, पुल करायचा प्रयत्न धाडस मानस होता, मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावफलक स्थिर आहे. फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव अर्जित केली नाही आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीरने चांगला बॉल आहे यावेळेस, जबरदस्त बॉल. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बघा ही जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांचा बोलबाला आपण सातत्याने पाहिलंय. कधी बॉल टॉस होतो, कधी बॉल खाली राहतो, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतात, कधी अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण अनपेक्षित उसळी म्हणतो, अगदी तसे बॉल देखील आलेत. यावेळेस बॅटची एज, ज्यावेळेस बॅटची इनर एज लागते बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला लेमन कट असं संबोधलं जातं. तीच लेमन कट आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेग घोषंकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि धावफलक एका धावेने पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. स्ट्राईक हा जो चेंज होणार आहे हा जुना बॉल देतोय. जुना बॉल नाही आहे, सो आपण नवीन बॉलनेच मॅच पुढे नेणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. चौथं षटक प्रगती पथावरती या. यावेळेस पुल करायचा स्ट्रोक प्रयत्न जरूर होता. डाऊन द बॉल. ज्ञानेश्वर येण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, मात्र चेंडू अगदी दूरवरती होता. स्ट्रायकिंग एंडवरती जबरदस्त थ्रो ज्ञानेश्वर यांचा. ज्ञानेश्वर दादा ज्यावेळेस लांबून येतात त्यांची चाली बघून, म्हणजे त्यांची स्टाईल बघून कोणी समजून जाईल ते ज्ञानेश्वर दादा आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील 20 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. यावेळेस चेंडू अगदी हवेमध्ये होता. पॉईंटमध्ये फिल्डर आहेत जगन नाना, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 21 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ज्या पाहायला मिळतील. 21 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि याच दरम्यान माननीय श्री सुनील शेठ गायकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील शेठ गायकर साहेबांना विनंती असेल या आपण मुख्य मंचावरती आपलं जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आयोजित आंबेलीकर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोचलंय 21 या आकड्यावरती. अक्षय भाऊ, पुढील मॅच गोळिवली विपक्ष नांदिवली. नांदिवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आले असाल तर. गोळिवली विपक्ष नांदिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील संघ आपल्याला क्वालिफाय कुंदे पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसामध्ये आई गावदेवी वावेघर ऋषी शिलार अँड कंपनी आणि सेमीफायनल नंबर 1 देखील झाला. आणि मेगा फिनालेमध्ये दाखल होणारा पहिला संघ आई गावदेवी क्रिकेट संघ वावेघर आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी शिलारने काय जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग केली. आपल्या नावाचा देखील डंका पेटवला. प्रिन्स ऑफ कल्याण ग्रामीण ऋषी शेलारने जबरदस्त कार्य केलं. त्यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल जरूर आहे. धावफलक आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. पहिली मॅच मांडा विपक्ष बनेली, दुसरी मॅच गोळवली विपक्ष नांदिवली, तिसरी मॅच वसार विपक्ष आनगाव, चौथी मॅच जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर विपक्ष पिंपळास.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्थिर स्थगित धावा फलक आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने धावा वाढतच नाहीयेत, कारण 2 बॉलवरती फक्त एकच धाव अर्जित झाली आहे. सो शांत मैदानावरती बॅटिंग करत असताना अगदी धीमी सुरुवात आणि आता एंडिंग देखील धीमी पाहायला मिळते. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली व्ही शेप मध्ये. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 24 या आकड्यावरती. निशांत दादा देखील अनुपस्थित आहेत. अशोक ते पण उपस्थित नाही आहेत. चिंटू देखील उपस्थित नाही आहे. आज स्टारकास्ट नाही आहे, तरी देखील आज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला जबरदस्त कार्य करत असताना पाहायला मिळतो. कारण म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जो रियाज करताय वही राज करताय आणि जबरदस्त मॅच प्रॅक्टिस या संघाची आपण सातत्याने पाहतो. त्यावेळेस बॉल सीमारेषा पलीकडे फाईन लेगला क्लिअर करत चौकार आलाय. 4 धावा. जास्त पाहायला लागला असताना स्प्रे आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस विकेट फलंदाज बाद. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती. विजयासाठी 29 धावांचं लक्ष. 30 बॉल आणि 29 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. टीम भूमी 11 मांडा संघाला विजयासाठी. त्यांच्या समवेत एक जबरदस्त खेळाडू चिंटू उर्फ मेहुल विश्वकर्मा A1 जोडी यांचं आगमन झालंय. थोडंसं लेट आले ते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. दुसरी मॅच गोळवली विपक्ष नांदिवली असेल. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. टीम गोळवली आणि टीम नांदिवली. तीस चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. आणि काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा कुंडेरीचा गोड आवाज विशू केडे सरांना. मला वाटतं यावर्षी त्यांचं कर्तव्य देखील आहे. कुमारवरून ते श्री देखील होतील आणि त्यानंतर त्यांच्या जितक्या ब्रांचेस आहेत तितक्या त्यांना बंद करावे लागतील. मग त्यांना देखील पिशवीवरती लिहायला लागेल आमची शाखा कुठेही नाही. आमचे चॉकलेट बॉय डार्क चॉकलेट बॉय विश्वास केने सर मनाने अगदी भोळा माणूस आहे.
जाऊया आपण मॅचच्या दिशेला, जिथे बॅटिंग करत असताना 29 धाब्यांचं लक्ष असेल भूमी 11 मांडा संघासमोर. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकाल आपण विश्वासजी खेडे सरांचा. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकलात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतो मित्रांनो, जय बुरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचा हा थरार आणि आजचा हा तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. आणि तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या समवेत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. विद्यमान सामना मधाच्या आतमध्ये या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा त्यांच्या अगेन्स्ट जावेद 11 बनेली. आणि नक्कीच जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या 29 धाव्यांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अभय आणि त्याच्या सोबतीनं नॉनस्ट्राक खेळला असा बॅटर रवी सज्जा. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशला आपण पाहतोय. 29 धावांचं माफक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र करावा लागेल. पुढील मॅचच्या टॉससाठी गोलवली आणि नांदेवली. यस, गोलवली संघ सज्ज असेल, नांदेवली संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओ, पहिला चेंडूवरती आडवा बाटण्या ऑन साईडला ट्रिपिकल स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जातील, तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आंबिवलीकर चषक. आणि या चषकाचा आजचा हा तिसरा दिवस. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं टेलिकास्ट आपण पाहतोय. गेल्या 3 दिवसांपासून या स्पर्धेचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुनश्च यशला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली. हो, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे आणि अगदी चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. जोडल्या जातात. चांगलं बाटल सुरामधाच्या आतमध्ये 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि टॉससाठी पुनश्च आम्ही नक्कीच सूचना देऊ नांदेवली संघाला की आपण लगतच या, कारण की गोळवली संघ या ठिकाणी मात्र सज्ज आहे. तदनंतर टेमघर आणि त्यांच्या अगेन्स्ट सापाड संघ आणि अंतिम मॅच पिंपलास त्यांच्या अगेन्स्ट आलिमघर. अशा आजच्या दिवसातील एकंदरीत लढते आहेत. हो, क्या बात आहे, चांगला तेज तरार चेंडू होता. आता मात्र कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज यशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. येथून मात्र कमबॅक आपल्याला पाहायला जरूर मिळतो. परंतु धावांचा विचार केला तर 29 धावांचं माफक असं लक्ष. हो, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. 29 धावा धावफलकावरती.
जोडण्याचा माफक असं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील मिड ऑफला आणि बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आले. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 10 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु आफ्टर दी 3 बॉल्स 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट आले ना. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त आणि आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. यस ओव्हर टू डीजे. अंदाज आसिफला आपण पाहतोय. 19 धापा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. हो, इथे तेज तरार चेंडू होता, परंतु लेग स्टिक सोडले पंचांचा वाईडचा इशारा. अगदी विचार केला तर नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 29 धावांचं माफक असं लक्ष ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये या हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगला खेळ राहिला भूमी 11 मांडा संघाचा. इथे मात्र विकेट केला, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु क्षेत्ररक्षक होते बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होते, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, धमाकेदार चौकार. अक्षर रिप्लायमध्ये आपण पाहू शकता नक्कीच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक होते वाईडिश लॉंग ऑफला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर हा चेंडू होता आणि तत्पूर्वी या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धाबा. 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, 30 तरार चेंडू होता, अपील देखील झालंय आणि ते मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. त्या अनुषंगाने पंच देखील सांगतात की पिचिंग दी आउटसाइड लाईक आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नांदिवली संघ आपण प्लीज लगेचच टॉससाठी या. हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल नांदिवली संघाला. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं, गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, आणखी एक धमाकेदार चौकार. रवीशी आता मात्र नक्कीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हो, पुणेशा या ठिकाणी मात्र तेज तरार चेंडू होता, हा चेंडू देखील येतोय डॉट. नक्कीच विचार केला आसिफच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर चौका आणि आता देखील डॉट. आता मात्र चौकार येईल का हे पाहणं देखील गरजेचं असेल, कारण की हे विश्लेषण राहिलं या षटकाचं. स्ट्रायकिंगलाचं बॅटर रवी असेल सज्ज. हो, इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक देखील पोहोचतायत शॉट मिडवे खेळला आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता असेल. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हो, इथे मात्र पुणेशा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. एक धाव होती तिथे 2 धावा घेतल्या जात नाहीयेत, कारण की आता मात्र नक्कीच माफक असं लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने आता अवघ्या 8 धावेंची आवश्यकता असेल. गोळवली संघाचे संघनायक सज्ज असतील तर विनंती असेल नांदिवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, अजूनही उशीर केला तर आपल्याला पेनल्टी अजूनही वाढवली जाईल. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्यायची आहे, कारण की स्पर्धा लाईव्ह सुरू आहे मित्रांनो आणि नक्कीच सेकंड मॅच आपली होती त्या अनुषंगाने आपण ठीक 11 वाजता या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र 11:30 झाले तरी आता आपण येत नाहीयेत. प्लीज या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि पेनल्टीला सामोरं जावं लागेल या गोष्टीची देखील नोंद घ्या. अजूनही विलंब केला तर सामना हा कमीत कमी षटकांचा खेळवला जाईल, 4 षटकांचा खेळवला जाईल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या आणि त्यामध्ये देखील अजूनही 3 बॉलची पेनल्टी आपल्याला लागू शकते जर आपण टॉससाठी नसेल तर. ओ या इथं फिंगर अप आणि ओ युची फलंदाज होतोय बाद. पहिला झटका फलंदाजी करत असताना भूमी 11 मांडा या संघाला अभय जयस्वाल बॅक टू द पवेलियन.
इथे मात्र चांगली दमदार सुरुवात केली होती. फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता अभय जयस्वालने, परंतु त्याच्या खेळीचा अंत झाला. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इलाट नंबर 3 वरती फहीम इद्रसी. ओ फहीम साठी हा चेंडू, क्या बात आहे, फटका दमदार आहे, परंतु डाऊन द बॉल. इथे क्षेत्ररक्षक येतील, आणखी एक विकेटची प्राप्ती. बॅक टू बॅक दुसरा विकेट राहून फहीम इद्रसी 0वरती बाद. कबाला आपण पाहतोय आता मात्र पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती सजवेल समीर, आणि बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत समीरने. आता मात्र विकेट सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज समीरला आपण पाहतोय. जयेश राजे स्ट्रायकिंगला बॅटर सज्ज आहेत आणि समोर असेल समीर. विकेट सॅट्रिक आजच्या दिवसातील आणि या पहिल्या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळेल का? हो, क्या बात आहे, परंतु लेग स्टिक सोडल्या. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी विशे सर आहेत आणि आज कृष्णा केने सर देखील आज जॉईन झालेत. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, अभिनंदन करू. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजे 7 धाब्यांची आवश्यकता. यस, 7 धाबा अजूनही बनवायच्यात, कारण की 22 धाबा धावफलकावरती जोडल्यात. 7 धाबा अजूनही बनवायच्यात. हो, इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जेंटलमॅन पुश केला, ऑफ ड्राईव्ह केला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली जयेशने, कारण की त्याला देखील माहिती आहे एका बाजूने रवी चांगली फटकेबाजी करते, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि धावांचा विचार केला तर 6 धाब्यांची फक्त आवश्यकता आहे जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा या संघाला. आणि या षटकातील अजूनही विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि शेवटचा ऑफिशियल कॉल नांदिवली संघ, आपण टॉससाठी लगेचच या. हो, पुन्हा इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढले, परंतु घोषांकी क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आणि इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. अजूनही 5 धावा बढवायच्या. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बनिवली संघाला. आजचा दिवस देखील तितकाच खास आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आज अनेक विभागातील अनेक संघ पाहायला मिळेल. डोंबिवली असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल. ओ दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती, फलंदाज जयेश राजे होते बाद. बॅक टू द पवेलियन. बॅटर मधाच्या आतमध्ये संकेतला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावा बनवायच्यात आणि हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू आणि 5 धावा अजूनही बनवायच्यात जिंकण्यासाठी. 5 धावांची आवश्यकता आहे. हा अंतिम चेंडू षटकातील चांगलं संघर्ष बनेली संघर्षाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. धावा फार कमी झाल्या होत्या, 29 धावांचं लक्ष होतं, परंतु या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी समीरची राहिल्या. हो, इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता, आडव्या पाटण्या अन्सरला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इथे सिंगल घेतली जाईल. अंतिम चेंडूवरती 1 धाव आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 25. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 4 धावींची आवश्यकता.
ट्रॅक वरती गोलंदाज चमन आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. संकेत ऑन स्ट्राइक. ओ इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर जडून उडला परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घडले चुकी. कॅचेस विन द मॅचेस, पकडा काय जिंका मॅच, परंतु हा झेल ड्रॉप होतोय. झेल घेणं गरजेचं होतं. जाहीर होते आय थिंक सो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड ऑफला, परंतु त्याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झाला. 3 धाबा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. 26-26 धाबा जरूर जोडल्या गेल्यात. ओ इथे मात्र हा फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल बसून गेला. MS धोनी स्टाईलने षटकाराच्या स्वरूपाने हा सामना संपवला रवीनं आणि सामना जिंकलाय भूमी 11 अर्थात श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बनेली संघाचं देखील खूप खूप श्रीराम. आपण टॉस साठी या प्लीज. नांदिवली संघाने या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने फक्त 1 धाव खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स घेतले. जगन नाना पाटील ठरले त्या मॅचचे हिरो. या जगन पाटील आता मात्र थोडेसे दुखापतग्रस्त आहेत आणि माझ्या आमच्या जोडीला आलेले आहेत. काय हरकत नाही, इजा होऊ नये यासाठी आपण प्रसन्न पहिल्या दिवसामध्ये नारळ देखील फोडला होता, पण ती इजा आम्हालाच होईल असं वाटलं देखील नव्हतं. पण तो काय हरकत नाही. आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जगन नानांना. चला आपण हाड वैद्यांकडे जाऊन येऊया नाना. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या आणि नक्कीच पुढील मॅच आपण पाहणार आहोत. नांदिवली संघ आपण टॉससाठी या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार द्यायचा. आणि पुढील मॅचसाठी आमचे अत्यंत जवळचे मित्र, आमचे यंग डॅसिंग पर्सनॅलिटी आणि मुलींच्या गळ्यातील ताईत आमचे प्रसन्न चव्हाण यांचा आवाज ऐकूया आता पुढील मॅचसाठी. नाना आपण थांबायचंय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. जे बोरपादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबोलीकर चषकामध्ये आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनंत शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक जबरदस्त नाव म्हणून ज्यांची ओळख आहे, फ्रँचायझी क्रिकेट असो, एक गाव एक फॉर्मॅट असो, आणि कल्याण डोंबिवली KDMC क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री जगन्नाना पाटील साहेब, आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मायशी आपुलकीची दमदार उबदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. जगन्नाना पाटील साहेबांना जे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक जबरदस्त नाव, फ्रँचायझी क्रिकेट एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, आणि त्याच्या समवेत व्यावसायिक गटामध्ये पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव, आणि मला पहिल्यांदा जर कोणी संधी दिली तर त्यांचं नाव होतं जगन्नाना पाटील साहेब. नांदिवली संघाचे कॅप्टन, टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम नांदिवली, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या मार्फत आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य झाले असे आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक आणि समाजसेवक अनंत शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अनंत शेठ पाटील साहेब म्हणजे बुलेट राजा आहेत आमचे, त्यांचं पण करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत आमचे शैलेश दादा पाटील साहेब आहेत,
कुमारदादा पाटील साहेब, त्यांच्या समवेत अक्षयदादा चौधरी, ऋषीदादा चौधरी, हेमंतदादा चौधरी, जितेश दादा पाटील, केतनदादा चौधरी, रोहितदादा मगर आणि संपूर्ण त्यांची टीम आहे. चला विनंती आहे, गोळवली संघ उपस्थित आहेत. टीम गोळवली, आपण टॉस देखील करून घेऊ. कबीरदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गोळवली संघाचे कॅप्टन गोळवली संघ. चला आपण टॉस देखील करणार आहोत. तस आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. येस, दोन्ही संघादरम्यान आपण करूया टॉस. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. शापा इज द कॉल आणि आलाय काटा. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण काय हरकत नाहीये. येस, टॉस जिंकलाय, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा प्रवीण.